ईव्हीएम मशीनमध्ये उमेदवारांचं नाव आणि चिन्ह दर्शवणारं पेपरमध्ये कमळ आणि धनुष्यबाण ठळकपणे दिसत असून इतर चिन्ह डल दिसत असल्याचा आरोप आता वसई विरारमधील उमेदवारांकडून होत आहे। वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील ईव्हीएम मशीन पालिकेच्या मुख्य स्ट्रॉंग रूममधून आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या स्ट्रॉंग रूममध्ये नेण्यात आले आहेत आणि आज काही ठिकाणी उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी समोर ईव्हीएम मशीनची प्रात्यक्षिक दाखवून ते सील करणार आहेत। मात्र सील करतेवेळी ईव्हीएम मशीनमध्ये उमेदवारांचे चिन्ह आणि नाव दर्शवणारा पेपरवर नेमकं कमळ आणि धनुष्यबाण डार्क आहे व इतर चिन्ह डल झाल्याचे दिसून आल्याने इतर सर्व पक्षांचे उमेदवार व प्रतिनिधींनी आक्षेप घेतला आहे। यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कोणताही अभिप्राय दिला नाही। मात्र पेपर प्रिंटसाठी एकाच मशीनमध्ये गेले असेल तर नेमका कमळ आणि धनुष्यबाणच डार्क कसा असा सवाल उपस्थित करून निवडणूक आयोगाच्या कृतीचा उमेदवारांनी निषेध व्यक्त केला आहे। मी संदेश जाधव बहुजन विकास आघाडीचा मी उमेदवाराचा प्रतिनिधी आहे आणि आज आम्हाला सकाळी 9:30 वाजता नवघर माणिकपूर म्हणजे प्रभाग एचमध्ये निवडणूक आयोगाने आम्हाला ईव्हीएम मशीनच्या सीलिंगबाबत आज या ठिकाणी आमच्या सर्व उमेदवार किंवा प्रतिनिधींना या ठिकाणी बोलवलं होतं। आम्ही या ठिकाणी आल्यानंतर प्रभाग क्रमांक 23मध्ये त्यांनी मशीन त्या ठिकाणी ईव्हीएम मशीन त्या ठिकाणी प्रदर्शित केल्या आणि या मशीन प्रदर्शित केल्यानंतर आम्हाला एक धक्कादायक आम्हाला त्या ठिकाणी गोष्ट पाहायला मिळाली। याच्यामध्ये असं दिसून आलं की साधारण ज्या पक्षाच्या सर्व निशाण्या आहेत याच्यामध्ये ठराविक पक्षाची जी निशाणी आहे ती ठळकपणे दाखवण्यात आलेली आहे आणि इतर सर्व पक्षाच्या निशाण्या या पुसटपणे दाखवण्यात आलेल्या आहेत। आणि ह्यामध्ये ज्या वेळेला आम्ही पाहिलं की हे सर्व मतदारांवरती याचा वेगळा परिणाम होण्याच्या दृष्टिकोनातून हे करण्यात आलेलं आहे असं आम्हाला या ठिकाणी भासल्यानंतर आमच्या प्रतिनिधींनी सर्वांनी या ठिकाणी आणि तसेच सर्व पक्षीय जे इतर पक्षाचे पण प्रतिनिधी होते यांनी यामध्ये यांना आयोगाच्या जे अधिकारी होते त्यांना भेटून त्यांच्या ही गोष्ट निदर्शनास आणून दिली। परंतु त्यांनी सांगितलं की आम्हाला निवडणूक आयोगाकडून जे निशाणी आले त्या आम्ही या ठिकाणी प्रदर्शित केलेल्या आहेत। यामध्ये प्रामुख्याने जी पक्षाची जी निशाणी आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे त्या निशाणीचा भारतीय जनता पार्टीच्या निशाणीचा त्या ठिकाणी ठळकपणे त्या ठिकाणी प्रभावी असा ठसठशीत उमटवण्यात आलेल्याचं दिसून आलं। आम्ही या ठिकाणी असं महाराष्ट्र शासन राज्यपत्राची कॉपी आम्ही या ठिकाणी आणली आणि त्याच्यामध्ये पाहिलं तर त्याच्यामधल्या निशाणी आणि त्या निशाणीमध्ये प्रिंटिंग केलेल्या निशाणीमध्ये तफावत आलेली आहे आणि ह्या तफावतीबद्दल आम्ही त्यांना सूचना केल्या आणि ही जी निशाणी आहे ही याच्यामध्ये तफावत आहे। त्याच्यामध्ये ही सिंगल लाईनमध्ये निशाणी प्रिंट केलेली असताना त्याच्यामध्ये डबल लाईनमध्ये ब्रॉडमध्ये निशाणी प्रिंट करण्यात आलेली आहे। हे तसंच आमची जी पक्षाची निशाणी शिट्टी आहे ती त्या ठिकाणी आम्ही आता डाउनलोड केली निवडणूक आयोगाच्या साईटवरून। त्या ठिकाणी डाउनलोड केलेली निशाणी आम्हाला अशी दिसते आणि त्या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेली निशाणी ही वेगळी दाखवण्यात आलेली आहे, उलटी दाखवण्यात आलेली, क्रॉस केलेली आहे। तर याबाबत आम्ही सर्व उमेदवारांचे आमचे जे प्रतिनिधी आहेत यांनी सर्वांनी आम्ही निवडणूक आयोगासाठी अस्पष्ट व दिसत नसलेल्या निशाण्यांबद्दल याच्याबद्दल तुम्ही दक्षता घ्यावी आणि याबद्दल सर्वांना योग्य तो समान न्याय द्यावा अशा पद्धतीची आम्ही मागणी केलेली आहे आणि त्याबाबत आम्ही पत्र निवडणूक आयोगाकडे सादर केलेलं आहे। कोर्टात जाणार का याबाबत? याच्यामध्ये जर योग्य न्याय मिळाला नाही आणि याचे जर चुकीचे परिणाम जर आढळून आले आपल्याला सर्वांना कल्पना आहे तर याबाबतमध्ये आम्हाला न्यायालयाकडून आम्हाला याच्या बाबतीमध्ये न्याय मिळवावा लागेल। माझं नाव शशिभाई शर्मा, मी वसई विधानसभा संघटक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मी प्रतिनिधी आहे आणि आज आम्हाला मुळात चिन्ह आणि पेट्या सील करण्यासाठी बोलवलेलं तर आमचे सगळे उमेदवार आलेले 23, 24 आणि 26चे मुळात ज्या इलेक्शन कमिशन जे आम्हाला चिन्ह दिलेलं आहे हे चिन्हाची निशाणी बघा आणि जे ज्या मशीनवर जी निशाणी आहे ती एक माचीची कांडीसारखी आहे। माझा स्पष्ट आरोप असा आहे की इकडचे जे आरो आहेत ते आरो हे देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून आणि सत्ताधाऱ्या सांगण्यावरून काम करत आहेत आणि हे फक्त त्यांच्या सत्ताधाऱ्यांना मदत करत आहेत आणि ही जी जाणून बुजून केलेली कूटनीती आहे म्हणजे स्वतःचं पक्षाचे चिन्ह हे बोल्डमध्ये ठेवायचं आणि दुसऱ्यांचे पक्षाचे जे चिन्ह आहेत ते एकदम लाईटमध्ये आणि आज ज्या शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळा आहे जिल्हा परिषद शाळेची तुम्ही अवस्था बघितली तिथे लाईट नसते, अंधार असतो, ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचे तिकडे महिला आहेत त्यांना ते निशाणी दिसणार नाही अंधारामध्ये आणि यांची निशाणी तिथे बोल्डमध्ये दिसणार। माझा स्पष्टच आरोप आहे की इकडचे जे आरोप आहेत ते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या सांगण्यावरून ते काम करत आहेत आणि आमची निशाणी आहे जी
जी इथे दिलेली, जी त्यांनी दिलेली निवडणूक आयोगाने निशाणी दिलेली आहे, ही निशाणी बघा किती बोल्ड आहे आणि किती जाडी दिसते, आणि ज्या पेटीवर जी निशाणी आहे ती माचीच्या कांडीसारखी दिसते, असा स्पष्ट आरोप आहे आमचा आहे. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची उमेदवार आहे, सौ प्रतिभा निरंजन ठाकूर. आत्ताच माझे विधानसभेचे जे संघटक आहेत त्यांनी तुम्हाला सांगितलेलंच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त मी वेगळं सांगेन की आम्हाला इकडे जेव्हा 9:30ला बोलवलं गेलं, आम्ही 9:20लाच इकडे आलेलो आहोत, पण अजूनही काहीही कारभार त्यांचा झालेला नाही आहे. त्यांच्या मशीन बरोबर होत नाही आहेत, बटन आम्ही दाबतोय पण ते मशीनही व्यवस्थित प्रॉपरली दाबलं जात नाही आहे. सो मला एवढंच सांगायचं आहे सर, आम्ही जेव्हा प्रत्येकाच्या दारात जातोय ना आणि प्रत्येकांना आम्ही समजवायचा प्रयत्न करतोय की तुम्हाला ह्या वेळेला 4 वेळा वोटिंग करायचं आहे, पण लिटरली त्या समोरच्या लोकांना काहीही कळत नाही आहे की काय कुठचं कसं करायचं आहे. आणि आता मला सांगा, जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा आम्ही जेव्हा आमचं मशालीचं चिन्ह जेव्हा पाहिलं, ते मशालीचं चिन्ह इतकंसं दिसतंय छोटंसं. सांगा सिनियर सिटीजन येणार आहेत त्यांना ते कसं चिन्ह दिसणार आहे, तर त्याचं आम्हाला आत्ताच टेन्शन आलेलं आहे. आणि आम्ही जेव्हा हे आरोपर्यंत पोहोचवलं, आरो अजिबात आम्हाला न्याय देत नाही आहेत. आरो सारखं आम्हाला सांगतायत की आता काहीही तिकडे चेंजेस होणार नाहीत. इव्हन आम्ही सील पेटी करू नका सांगितलेलं आहे, तुम्ही तुमचं उत्तर घ्या पहिलं तिकडनं काय आहे काय नाही, पण आमच्याकडे अजिबात लक्ष देत नाही आहेत. मशीन सील होणारच आहेत असं ते बोललेले आहेत. आणि ह्याच मशीन तुम्हाला इलेक्शनच्या दिवशी मतदानाच्या कक्षात दिसणार आहेत. तर त्याच्यासाठी आम्हाला न्याय हवा होता, पण न्याय काय मिळत नाही आहेत. आम्ही ऑब्जेक्शन हे घेणारच आणि शेवटपर्यंत आम्ही ह्याच ऑब्जेक्शनवर स्टिक राहणार आहोत. तर जरा आम्हाला ह्याच्यासाठी न्याय मिळाला तर बरं आहे. अदरवाईज ज्या दिवशी आमचा रिझल्ट असेल आणि त्या दिवशी जर आम्हाला कळलं की आमच्यापेक्षाही इतर लोकांना जास्त मतं मिळाली आहेत, फॉर एक्झाम्पल कमळसाठीच मी बोलीन, कमळला जर जास्त इलेक्शन झालं तर आम्ही ह्याच्यावर कमळचं चिन्ह हे इतकं डाग दिसतंय आणि आमची मशाल ही इतकीशी केलेली आहे, अक्षरशः मॅचीची काडी दिसती आहे. त्यामुळे जे काही झालेलं आहे आमच्यावर, मला असं वाटतंय आमच्यावर अन्याय होतोय. आणि आज आम्ही सकाळपासून इकडे आलेलो आहेत, मला एकही भाजपचा उमेदवार इकडे दिसत नाहीये. नक्कीच मॅनेजमेंट असेल ना, हे मॅनेज होतच आहे. आज इकडेच नाही, मुंबई अहमदाबाद इकडे तिकडे सगळीकडे मॅनेज होत आहे ही गोष्ट, आणि आज ती गोष्ट वसईत सुद्धा होणार आहे हे दिसतंय, स्पष्ट दिसतंय आम्हाला. त्यासाठी आम्हाला न्याय हवाय. दॅट्स ऑल. जय हिंद, जय महाराष्ट्र.